हॅलो मित्रांनो, तर कशा आहात सगळे? हसताय ना, हसत राहिलातच पाहिजे, कारण का आयुष्य हे हसण्यासाठीच असतं. तर मी बिनगावचा मुलगा आणि मी साताऱ्याची पोरगी, आम्ही दोघं आलेलो आहोत कोकणामध्ये, कारण का एक मस्तपैकी एन्जॉयमेंट तुम्हाला टूर देण्यासाठी आणि ॲज वेल एज आमचं काम करण्यात. तर काम काय ते थोड्याच दिवसात तुम्हाला समजेल. आणि आता आम्ही एवढे छान छान ट्रेडिशनली तयार होऊन कुठे चाललोय हे पण तुम्हाला पुढे जाऊन समजेल. सो लेट्स गो. काही दिवसांसाठी आता इथे राहणार आहोत आणि हे दोन आमचे राखणदार आहेत आमचे. ॲज वेल एज आम्हाला ही गाडी मिळालेली आहे. सो आम्ही ही गाडी घेऊन पूर्णपणे कोकण एक्सप्लोअर करणार आहोत. एक्साइटेड. हा वी काय दत्तक घेतलाय का तू विक्टरीचा? वैष्णवीचा वी आहे तो. सो कोकणच्या रस्त्यांवर आम्ही चाललेलो आहोत आणि फुल एकदम एन्जॉय. आता पहिले जर फिरायचं म्हटलं तर पहिला नाश्ता करणं गरजेचं आहे. तो कोकणातला पहिला नाश्ता. सो आम्ही मिसळ करतो. म्हणजे मी तर बऱ्याचदा खाल्लेलं आहे इकडचंच, तू फर्स्ट टाईम खाणार आहे. सो इकडे मिसळ खूप छान मिळते. सो आता खाऊया आणि बघूया. मिसळ पाव विथ एक्स्ट्रा कांदा फॉर हिम. आणि आय हेट कांदा. एवढा चांगला नाश्ता ऑर्डर केला निशादने मला आणि माझ्यासाठी, इन द सेन्स दोघांसाठी. आणि तो एन्जॉय करता आला ना, बिकॉज ऑफ हिम. बिकॉज ऑफ मी. या बिकॉज ऑफ मी. बरं आहे. आणि आता जिथे जायचंय तिकडे जायचा रस्ताही विसरलेलो आहोत. हा इथे आधी पण आलाय. दिस इज माय फर्स्ट टाइम. सो जर कोणता व्यक्ती आधी खूप वेळा इथे आला असेल, इथे एवढी कामं केली असतील कोकणला आणि ह्याच मंदिरात एवढ्यांदा आला असेल तरी त्याला रस्ता माहित नाहीये. फायनली आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक राईट नाव. आर वी? हेच आहे ना, मगाशी पण बोललेला आणि हा रॉंग ट्रॅकला घेऊन गेलेला. हा पोरगाच रॉंग ट्रॅकला घेऊन जातो मला. सो वी आर हिअर ॲट रामेश्वर मंदिर. आणि मला याने सो बोलायला मना केलेलं तरी मी सो बोलते. आणि निशाचा अभिषेक आहे इकडे. आय डोंट नो माझा आवाज येतो नाही येतो, बट इट्स अ व्हेरी सायलेंट प्लेस. जोरात बोललं तर मला असं वाटतं की जास्त बोलते. पहचान कौन? टाकू मंगल सिंग. गुड्डाज. सो रामेश्वराचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे मालवणमध्ये. आम्ही आता काय करायला चालू, फिरायला चाललोय. कारण का रामेश्वराच्या देवळामध्ये एक छोटीशी पूजा होती ती केलेली आहे. आणि आता पुढे चाललोय. अशा प्रकारे आम्ही शोधत आलेलो आहे तोंडवलीच्या बीच वरती. आणि ओ माय गॉड, लुक ॲट द बीच. कुर्ता घालून आली पण आपण आलोय ना बीचला. किती पण तुम्ही काय पण करा, पण पोरींना सॅटिस्फॅक्शन कशातच नसतं. बीचला आपण फिरायला आलेलो, वेगळीकडे झालेलो, आम्ही वेगळीकडे झालेलो, मध्ये आलो. काय मग कसं वाटतंय ट्रेडिशनल ड्रेस मध्ये बीच वरती येऊन? मस्त. माय गॉड, लुक ॲट द व्ह्यू यार. जो असा व्ह्यू दाखव ना. हा म्हणजे दाखवतो असा पण बघा, हा पण व्ह्यू बघा, जरा थोडा एन्जॉय करा आम्हाला बघून. बरोबर की नाही? आपला पण व्ह्यू छान आहे की नाही? आहे ना. बीचवर फिरून झालं. आता बघूया पुढे. तुला कुठे जायचंय तू सांग. वेरी जो बायको बोली की करे का आपण. मला इकडचं माहिती असलं असतं तर मी बोलले असते नक्की. मला माहिती आहे का रोड बघ, तुला दिसतोय का काय रोड? गाईज वेदर इतकं भारी आहे ना, तुम्हाला नाही सांगू शकत. वेदर वेदर कम. सरांनी विचारलेलं बायकोला कुठे जायचंय, तिथे घेऊन चालणार. ठीक आहे. सो वी केम हिअर टू ईट and we had a little accident on the road. Something happened. तरी चावलं मला. नाही माहिती मला काय चावलंय, पण ते असं दिसतंय. हार्ट आलं निशाद, बघ ना. स्मॉल हार्ट. किडा पण माझ्या प्रेम करून गेला. We'll eat and we'll see what to do. तर मित्रांनो, आफ्टर द क्विक रेस्ट आम्ही दोघांनी चेंज केलेलं आहे आणि आम्ही आता दोघे जण चाललेलो आहे आचरा बंदरला. कारण का आचरा बंदर खूप छान जागा आहे फिरण्यासाठी. सो तिकडे जाऊन मस्तपैकी थोडंसं फोटोज, थोडंसं काय. आणि आता मॅडम, अच्छा खरं तर मेन रिझन असं होतं की मॅडम ट्रेडिशनल मध्ये होत्या म्हणून मॅडमला थोडंसं वाईट वाटत होतं, पण आता मॅडम ट्रेडिशनल मध्ये नाही आहे. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत आचरा बंदरवरती.
तुम्हाला दिसतंय किती सुंदर जागा आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर आचरा बंदर इज वन ऑफ द बेस्टेस्ट प्लेस. की तिथे तुम्हाला खूप सुंदर मागे बेट दिसतो, लाईट हाऊस आहे आणि ॲज वेल ॲज जर तुम्हाला आयुष्यामध्ये जर इथे यायचं असेल आणि खूप छान पद्धतीमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही हर्षला कॉन्टॅक्ट करू शकता, जो इकडचं पूर्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स बघतो. तुम्ही फक्त स्टेशनचं नाव सांगायचं आहे, मी नंबर टाकीन डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला जाऊन मेसेज करा, कॉल करा, स्टेशन सांगायचं, स्टेशनच्या बाहेर त्याची गाडी येईल, 7 सीटर त्याची गाडी आहे, त्या गाडीमध्ये फक्त बसायचं आहे, त्याला त्याचे चार्जेस द्यायचे आहेत आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या फॅमिलीसोबत, तुमच्या प्रेमिकेसोबत किंवा मित्रांसोबत एन्जॉय करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. हर्ष, थँक्यू सो मच एवढं छान आम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. खूप खूप थँक्यू. खूप मस्त व्ह्यू होता. आणि उद्या पण आपल्यासोबतच असं उद्या पण एक्साइटिंग जर्नी दाखवणार आहे, खूप छान स्पॉट दाखवणार आहे आपल्याला. बाय द वे स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे, सगळं पेड आहे, पण ट्रस्ट मी गाईज, ही इज डुईंग द फॅब्युलस जॉब. तुम्हाला जर खरंच इकडे यायचं असेल तर हर्षला कॉन्टॅक्ट करा. खूप छान ट्रीटमेंट पण चांगली आहे आणि व्यक्ती पण खूप चांगला आहे. त्याचबरोबर आता ही वेळ आलेली निरोप घेण्याची, हीच ती वेळ, हाच तो क्षण निरोप घेण्याची. भेटू पुन्हा तुमच्या नाही आमच्या वेळ.